येवला तालुक्यातील धुळगावमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय। 17 जुलैच्या मध्यरात्री एका अज्ञात माथे फिरूने शेतकऱ्यांची 1 एकर कारल्याची बाग ही पूर्णपणे कापून टाकत उद्ध्वस्त केली आहे। या घटनेने येवला तालुक्यातून संताप व्यक्त केला जातोय। पीडित शेतकऱ्यांचं यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय। धुळगाव परिसरातील या शेतकऱ्याने आपल्या शेतात अतोनात कष्ट करून मोठा खर्च करून 1 एकर क्षेत्रात कारल्याची बाग उभी केली होती। पिकाला चांगला बहर देखील आला होता आणि लवकरच काढणी होऊन बाजारपेठेत हा माल येणार होता। वर्षभराची मेहनत पदरात पडणार अशा आशेवर हे शेतकरी कुटुंब असताना एका अज्ञात माथे फिरूने रात्रीच्या सुमारास शेतात प्रवेश करून विळ्याच्या किंवा धारदार शस्त्राच्या सहाय्याने कारल्याच्या वेलींचे मुख्य खोड आणि मांडव कापून टाकले। शनिवारी सकाळी शेतकरी नेहमीप्रमाणे शेतात फेरफटका मारण्यासाठी गेला असता संपूर्ण बाग कोमेजून भुईसपाट झाल्याचं धक्कादायक चित्र समोर आलं। शासनाने तात्काळ या शेतकऱ्याला मदत द्यावी। शेतकरी विविध संकटांशी सामना करत असताना अशा विकृत मानसिकतेच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। या घटनेमुळे संपूर्ण येवला तालुक्यातून संताप व्यक्त असून महसूल विभागाने या उद्ध्वस्त कारल्याच्या बागेचा तात्काळ पंचनामा करावा। शासनाने पीडित शेतकऱ्याला तातडीने आर्थिक भरपाई द्यावी अशी आग्रही मागणी ग्रामस्थांनी केली। पोलीस प्रशासनाने या माथेफिरूचा शोध घेऊन त्याच्यावर कडक कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरतेय। स्टार 24 फास्ट न्यूज साठी दीपक ढोकळे, येवला।